पण चित्रपट बघतोय त्रिशूल आणि अमेरिका आहे अमिताभ बच्चन. का? माझ्या अमेरिकेला काय पिंचू कपूर करायचं आहे का? आणि इस्रायल आहे शशी कपूर. आणि त्या शशी कपूरचं घर आहे एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या शेजारी. त्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये बरेच टावर्स आहेत, गल्फ टावर्स. एक टावर आहे इराण टावर. त्या इराण टावरचा मालक आहे तिवारी, जो अमिताभचा मित्र आहे. पण त्याचा कब्जा घेतला आहे गंगूने, जो गुंड आहे. तर जेव्हा युद्ध चालू झालं ना, तेव्हा गंगूला माहिती होतं त्याचं धोतर ऑलरेडी सुटलं आहे. पण गंगूचा फायदा काय आहे की गंगू काही विचार नाही करत, तर काही करू शकतो. अमिताभला विचार करायला लागतो ना की त्या अपार्टमेंटची नासधूस नाही होता का मग, कारण तिवारी मित्र आहे अमेरिकेचा. गल्फ टावरची काही नासधूस होता का म्हणे. शशी कपूरला काय पडली नाही आहे. तो म्हणजे अमिताभचे इज्जत दौलत शहरत घेऊन परत आईच्या मागे उभं आहे कार्ट. तर त्या गल्फ टावर्समध्ये एक गॅसची टाकी आहे. त्याच्यातून दोन्हीकडे गल्फ टावरकडे पण सप्लाय जातो आणि इराण तिवारीकडे पण जातो. आता शशी कपूरने त्याच्यावरच दगड मारले. हा काय वेडे पण आहे का? असं कोण करतं? आणि तिथून दूर ना एका गावामध्ये खूप चांगला मनुष्य राहतो. त्याचं नाव आहे मनोज कुमार. एकदम देशप्रेमी आहे. तो सध्या म्हणे फ्रान्सशी भेटून चर्चा करतोय की हे युद्ध कसं थांबवायचं. अरे मनोज कुमार आणि निरुपा रॉय होते तरी का त्रिशूलमध्ये? भारताच्या हातात एकदम सोप्या 2 गोष्टी आहेत. पण त्याच्या आधी त्या 2 बोटी आल्या. काय तो जल्लोष! त्या 2 बोटींनी काय होणार आहे? तो 2 बोटीतला गॅस पुण्यातल्या सदाशिव पेठेला तरी पुरेल का? आणि पुरवलात तुम्ही तर थँक्यू कोणी म्हणणार नाही. पुण्यातले माझे मित्र आहेत अथर्व सुदामे. ते म्हणतील की अरे एवढा गॅस तर पुण्यातले लोक दुपारी पावटे खाऊन बनवतात. आणि समजा फोन करून त्या बोटी सोडवल्या तर त्या बोटीवर काय चढवायचं आहे? मुरमुर आणि पतंग? म्हणजे तिथे तर गॅस पाहिजे ना. मग काय करायचं? भारताने अगदी सोपं आहे. 2 गोष्टी. पहिल्या गोष्टी म्हणजे हे जे काळा बाजारवाले आहेत ना, तर कुठलंही संकट आलं की ते धावून येतात. रेमडेसिवीरच्या वेळेला पण आले होते, रेमडेसिवीर. त्यांना पकडून अशी अद्दल घडवायची की 100 वर्ष भारताचा फायदा होईल. आणि दुसरं म्हणजे मनोज कुमारने शशी कपूरला इस्रायलला जाऊन मिठी मारली, त्याच्यातूनच हे पुढे सगळं रामायण चालू झालं ना. मग आता मनोज कुमारच प्रेमाने सांगू शकतो शशी कपूरला की अरे बाबा तू साईड हिरो आहेस. त्रिशूल बघताना तुझी गाणी बघतं का कोणी रिवाइंड करून? तू हद्दीत राहा ना पावट्या स्वतःच्या, जास्ती फडफड करू नकोस. आणि हे प्रेमाने मनोज कुमार सांगू शकतो. त्याला माहिती आहे मोहब्बत बडे प्यार की चीज है. तुम्ही म्हणाल अहो पण हे युद्ध तर 2 दिवसात संपणार होतं ना. अहो मग तेच सांगतोय ना, ते संपलंय आता. म्हणजे आता मी पाडव्याच्या दिवशी खोटं कशाला बोलू. ही जी गुढी लावली आहे ना, त्या गुढीची शपथ घेऊन सांगतो की तुम्ही बातम्या थांबवा, युद्ध थांबेल. तुम्ही म्हणाल बादलीत गुढी. अरे गुढी बघा ना, बादली नका बघू. फोकस चांगल्या गोष्टींवर ठेवा. डॉक्टर रवी गोडसे.